हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू रुद्र कोचिंग क्लासेस. तर आज आपण स्टँडर्ड 4चं युनिट 4मधील बिल्डिंग सेंटेन्सेस हा टॉपिक अभ्यासणार आहोत. याच्या आधीचा जो लेसन आहे मायाज ड्रीम, हा लेसन डिटेलमध्ये मराठी टू इंग्लिश टू मराठी एक्सप्लेन केलेला आहे. आता त्यानंतरचा जो टॉपिक आहे बिल्डिंग सेंटेन्सेस हा आपण पाहणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्यासाठी मी अजून असेच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर पहा क्वेश्चन काय आहे. चूज वन वर्ड फ्रेजेस फ्रॉम ईच हाऊस अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. प्रत्येक घरातील एक शब्द किंवा एक शब्दगट निवडा आणि अर्थपूर्ण वाक्य तयार करा. आता हे हाऊसेस दिलेले आहेत 1, 2, 3. हे 3 हाऊसेस दिलेले आहेत. ह्या 3 हाऊसेस मधला एक शब्द किंवा एक शब्दगट घ्यायचा आहे आणि त्याच्यापासून आपल्याला काय बनवायचे, सेंटेन्स बनवायचे. तर पहा फर्स्ट वर्ड, ह्या ब्ल्यू हाऊस मधला एक वर्ड घेतला. समजा आपण द लायन. येलो हाऊस मधला घेतला स्लेप आणि ग्रीन हाऊस मधला घेतला अंडर द ट्री. काय झालं सेंटेन्स तयार. द लायन स्लेप्ट अंडर द ट्री. आता हे सेंटेन्स आपण राईट करूया. द लायन स्लेप्ट अंडर द ट्री. आता सेकंड सेंटेन्स पहा. ब्ल्यू हाऊस मध्ये आहे द माऊस, येलो हाऊस मध्ये आहे रॅन आणि ग्रीन हाऊस मध्ये आहे टू द वॉल. सेंटेन्स तयार झालं. द माऊस रॅन टू द वॉल. आता हे सेंटेन्स आपल्याला नोटबुक मध्ये राईट करायचं आहे. द माऊस ran to the wall. आता थर्ड सेंटेन्स पाहूया. पहा ब्ल्यू हाऊस मध्ये आहे अ कॅट, येलो हाऊस मध्ये आहे जम्प ऑन द ऑल. याच्यामधलं घेतलं आपण ऑन द ऑल. अ कॅट जम्प ऑन द ऑल. राईट करूया आपण. अ कॅट जम्प ऑन द वॉल म्हणजे मांजरीने भिंतीवरून उडी मारली. नेक्स्ट पाहूया. अ डॉग क्लाइंब ऑन द ऑल. याच्यासाठी अ डॉग क्लाइंब ऑन द ऑल. क्लाइंब म्हणजे चढणे. अ डॉग क्लाइंब ऑन द वॉल म्हणजे कुत्रा भिंतीवर चढला. नेक्स्ट पाहूया आपण. इथे काय अमित वॉक म्हणजे अमित चालला. कुठे चालला अमित, कुठे चालला. याच्यामधून एक शब्दगट निवडायचा आहे. आपण निवडूया अमित वॉक टू द वॉल म्हणजे अमित भिंतीच्या दिशेने चालला. अमित वॉक टू द वॉल. आता नेक्स्ट आहे पहा नीना. नीना स्लेप्ट म्हणजे नीना झोपली. आपण
नीना ब्ल्यू हाऊस मधला घेतला आणि आपल्याला येलो हाऊस मधला कोणता पण घ्यायचा आहे. तर मी घेतला नीना नंतर स्लेप्ट आणि एक ग्रीन हाऊस मधला एक शब्दगट घ्यायचा आहे. नीना स्लेप्ट. नीना कुठे झोपली? ऑन द मॅट. नीना मॅटवर झोपली. slept on the mat. नंतर ब्ल्यू हाऊस मध्ये आहे अ फ्यू मेन. फ्यू मेन. येलो हाऊस मधला आपल्याला एक वर्ड निवडायचा आहे. मग अ फ्यू मेन आपण निवडू शकतो. अ फ्यू मेन रॅन. रॅन टू द ऑल. अ फ्यू मेन रॅन टू द ऑल. आता एक लास्ट आहे सम चिल्ड्रन. सम चिल्ड्रन. आता याच्यामधला एक शब्दगट निवडूया आपण. सम चिल्ड्रन काय निवडू शकतो? सम चिल्ड्रन क्लाइंब निवडू शकतो. सम चिल्ड्रन जंप निवडू शकतो. आपण निवडूया जंप. सम चिल्ड्रन जंप फ्रॉम द ट्री. काही मुलांनी झाडावरून उड्या मारल्या. सम children jump from the tree. तर पहा आपण 8 सेंटेन्सेस याच्यावर तयार केलेले आहेत. तर अजून असेच वेगवेगळे सेंटेन्सेस तुम्ही सुद्धा तयार करू शकता. तर खाली काय सांगितलंय? ट्राय टू मेक बिगर सेंटेन्सेस बाय चूजिंग 2 items फ्रॉम द फर्स्ट 2 हाऊसेस. या पहिल्या 2 हाऊसेस मधले वर्ड काय करायचे? चूज करायचे आणि मोठं सेंटेन्स बनवायचे. यू मे ऍड द वर्ड अँड वेअर नेसेसरी. आणि जिथे अँड लावायची गरज असेल तिथे अँड पण लावायचं आहे. चला तर मग आपण बघूया. तर पहा इथे घेऊ शकतो आपण द लायन. लायन घेतला. आता यामधून परत एक निवडायचं आहे. मग लायन फेल अँड. आता अँड वापरलाय. अँडची जेव्हा गरज असेल तिथे अँड पण घ्यायला सांगितलंय. मग मी इथे काय घेणार आहे? द लायन फेल अँड स्लेप्ट अंडर द ट्री. नंतर आपण घेऊया द माऊस. द माऊस ह्या याच्यातून घेऊया रॅन अँड जम्प ऑन द वॉल. नेक्स्ट आहे पहा 3 नंबरचा आपण सेंटेन्स तयार करूया. पाहिजे अमित, नीना अँड सम चिल्ड्रन स्लेप्ट ऑन द मॅट. त्याच्यानंतरच घेऊया अ फ्यू मेन. अ फ्यू मेन. फ्यू मेन आलं म्हणून आपण घेऊया इथे वॉक. अ फ्यू मेन वॉक अँड जम्प. वॉक अँड जम्प ऑन द वॉल. नंतर आहे पहा आता नंतर जे राहिलेले अ डॉग अँड अ कॅट स्लेप्ट अंडर द ट्री. नंतर घेऊया सम चिल्ड्रन जम्प अँड जम्प फ्रॉम द ट्री अँड रॅन. तर पहा मी इथे काही सेंटेन्सेस राईट केलेले आहेत. ते इथे मी 6 सेंटेन्सेस राईट करून दिलेले आहेत. याच्या पुढचे जे सेंटेन्सेस आहेत तुम्ही अजून अशाच प्रकारचे सेंटेन्सेस तयार करू शकता आणि राईट करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर हा क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये
पाहणार आहोत. तोपर्यंत बाय.